जय शिवराय मित्रांनो, आज आहे आपल्या कोकण कोस्टल राईडचा दुसरा दिवस. तर आज आपण पाहणार आहोत विजयदुर्ग, कुणकेश्वर आणि सिंधुदुर्ग. तर आत्ता आपण निघालेलो आहोत नानीज धामवरून विजयदुर्गकडे जाणारा रस्ता. हा प्रवास एकदम हिरवागार, डोंगर रांग, वळणदार घाट रस्ते, आंब्याच्या बागा, काजूचे मळे आणि समुद्राचा नजारा मनाला शांत करणारा होता. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत विजयदुर्गवरती. या राईडमध्ये जर आपल्याला पाहायला गेलं तर इतिहास, निसर्ग आणि ॲडव्हेंचर यांचा एकत्र अनुभव मिळाला आहे बरं का मित्रांनो. हा किल्ला मित्रांनो अरबी समुद्राच्या कडेला वसलेला आहे. मराठी आरमारासाठी महत्त्वाचा किल्ला आहे बरं का मित्रांनो. इंग्रजांविरुद्धच्या लढाईत या किल्ल्याने मोठी भूमिका लढवली आहे. किल्ल्याला तिन्ही बाजूंनी समुद्र, उंच जाड अशा भिंती, मजबूत बुरुजे, मोठे प्रवेशद्वार. बुरुजावरून दिसणारा हा जो समुद्र किनारा आहे ना, तो मनाला एकदम भावून नेतो. आपला या किल्ल्यावरून पायीच निघत नाही. आपण जो बोलतो ना, हो किल्ला पाहण्यासाठी मी 1 ते 1.5 तासात 2 तासात कवर करीन आणि लवकर खाली येईन, नाही. ह्या किल्ल्याला जे बुरुज आहेत, टोटल 27 बुरुज आहेत आणि आम्ही ह्या किल्ल्यावरती 2 ते 2.5 तास एवढा वेळ काढून थांबणार होतो. पण या किल्ल्यावरती आम्हाला कमीत कमी 5 ते 6 तास लागले. संपूर्ण बुरुज फिरून पाहिले आणि एक ना एक बुरुज पाहून त्याच्यातून एवढी त्याची ताकद कळते की किती भक्कम अजून असे हे बुरुज आहेत. समुद्राच्या एवढ्या लाटा आदळतात, पण याची भक्कमता अजून आहे तशीच आहे. या किल्ल्यावरती गोड्या पाण्याची टाके, राजवाड्याचे अवशेष आहेत, गुप्त मार्ग आहेत, बंदर, मंदिराचेही काही अवशेष आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या किल्ल्याला जर बाहेरून जर पाहायचे म्हणलं तटबंदी, तर बोटीने आपल्याला फिरता येतं. बोटीमधून दिसणारा हा विजयदुर्ग बस पाहावं आणि पाहवतच राहावं, एवढी अशी भक्कम अशी तटबंदी, तिहेरी तटबंदी आहे या किल्ल्याला. हा भेटलेला अनुभव काही हा वेगळाच आहे. ही आहे INS गुलदार. ही एक भारतीय महत्त्वाची युद्धनौका आहे. सेवानिवृत्तीनंतर ती आता प्रसिद्ध पर्यटकांसाठी आकर्षण बनली आहे. तर आपण पुढे चाललो आहोत आता कुणकेश्वराला. कुणकेश्वराचा रस्ता म्हणजे स्वर्ग. हा स्वर्गाच्या कडेने नेणारा रस्ता. हे भव्य असं कुणकेश्वराचं मंदिर, यालाच म्हणतात कोकणची काशी. इथं गेल्यानंतर मनाला जी शांती मिळते ती एक वेगळीच आहे. समुद्राच्या किनाऱ्याला आदळणाऱ्या लाटा आणि कुणकेश्वराची ही भयान शांतता मनाला भावून जाते. आता आपण पुढे जात आहोत समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा सिंधुदुर्ग पाहण्यासाठी. बाहेरची तटबंदी पाहूनच अंगावरती रोमांच उभे राहिले. किल्ल्यावर आजही मराठा काळातील अनेक महत्त्वाचे अवशेष पाहायला मिळतात. मजबूत अशी तटबंदी, त्यानंतर मुख्य असे प्रवेशद्वारही अजून आहे तसेच भक्कम आहे. त्या किल्ल्याची तटबंदीही अजूनही भक्कम आहे तशीच आहे. या किल्ल्यावरती गोड्या पाण्याची विहीर, बुरुज, शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि तोफांसाठी हे भक्कम असे बुरुज आहेत. याच किल्ल्यावरती शिवराजेश्वर महाराजांचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित हे मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या याच किल्ल्यावर हाताचे आणि पायाचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात. समुद्राच्या मध्यभागी असणारी ही एक गोड्या पाण्याची विहीरही आहे. ती पाहिल्यानंतर असं वाटतं की या किल्ल्यावरती सगळ्या बाजूनी खारं पाणी आहे. समुद्राच्या मध्यभागी अशी गोड्या पाण्याची विहीर आणि अजूनही तिथं गोडं पाणी मिळतं. आपण गेल्यानंतरही आपल्यालाही पाहायला मिळेल, प्यायलाही मिळेल. त्यानंतर हे काही फोटोमध्ये मी प्रवेशद्वाराचा फोटो, तटबंदी, त्यानंतर याच किल्ल्यावरून हा जो सूर्यास्त पाहायला भेटतोय ना, हे आपलं नशीब. महाराज अशीच आम्हाला ताकद द्या, अशीच आम्हाला पूर्ण गडकिल्ले फिरण्याची हिंमत द्या, अंगामध्ये ऊर्जा द्या. जे शिवाजी महाराजांचे मंदिर आहे त्या मंदिरामधील आतील फोटो आहेत. शिवराजेश्वर मंदिर. हा जो भगवा ध्वज आहे ना, तो पाहिल्यानंतर आणि तो फडकताना पाहिल्यानंतर बरंच काही. या किल्ल्यावरती आम्हाला खायला बोरं मिळाली, भारी वाटलं. त्यानंतर आता आपण परत चाललेलो आहोत बोटीनेच मागं. तर आता आपण पुढं गेल्यानंतर आपण पाहणार आहोत ते जे समोर दिसतंय राजकोटला गेल्यानंतर कळतं भव्य अशी महाराजांची मूर्ती. बस राजकोटही मस्त ठिकाण आहे. आल्यानंतर नक्की भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.